पाववडे करण्यासाठी इथे मी 2 मेजरिंग कप डाळीचं पीठ घेतलं आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा हळद, अर्धा टीस्पून सोडा, चवीप्रमाणे मीठ। आता यामध्ये पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊ। तर थोडंसं पाणी टाकून घेऊ। इथे आपलं पीठ तयार आहे। इथे 6 पाव घेतले आहे। आता आपण अगोदर मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या तळून घेऊ। बाजूला मी तेल तापत ठेवले आहे, त्यामध्ये मिरच्या तळून घेऊ। ते मिरच्या आपल्या तळून झाल्या आहे। या मिरच्या काढून याला मीठ लावून बाजूला ठेवून घेऊ। पावाला आपल्याला व्यवस्थित चव बाजूंनी सगळीकडून व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पाव आतून तेलकट होणार नाही, मध्ये तेल जाणार नाही। आणि जी काळी पाठीची बाजू असते त्याच बाजूने आपल्याला पकडून पाव तळायला टाकायचा आहे, जेणेकरून पावामध्ये तेल घुसत नाही। हे पाववडे तळलेल्या मिरच्यांसोबत तर खायला छानच लागतात, पण मी तुमच्यासोबत चिंचाची व गुळाची चटणी शेअर केली आहे, त्या चटणीसोबत खूप छान लागतात। बाहेरचा सॉस देण्यापेक्षा त्या चटणीसोबत मुलांना खायला दिलं तर मुलांना नक्की आवडेल। या पाववड्यांमध्ये तुम्ही जर बटाट्याची चटणी भरली आणि त्याचे पाववडे केले तर ते सुद्धा खायला खूप छान लागतात। मी आता इथे साध्या पिठाचे पाववडे केले आहे, या पद्धतीने केले तरी चांगले लागतात। पाववडे तळून झाले आहे, आता आपण हे काढून घेऊया। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।